नमस्कार मित्रांनो, YBC मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर असे नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, इंदुरकर महाराज यांचे काय बोलले, कशामुळे लोकांना त्यांच्या बोलण्याचा राग आला, कशामुळे लोक संतापले कारण ती असं काही बोलून गेले, त्यामुळे लोकांना खूप राग आला व लोक संतापले कारण ती आधीच कीर्तनकार म्हणून तर समाज प्रबोधनकार म्हणून कार्य करत आहे. त्यांचे कार्य बघून लोकांना खूप आनंदही होतो, कारण ती एक समाजाला सुधारवण्याचा प्रयत्न करता व त्यांना काही वाटलं तर तेव्हाच बोलता. पण त्यावेळेस असं काय बोलून गेले तर चक्कलो संतापले व लोकांना खूप रागही आला. तर बघूया नेमकं झालं काय. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे की इंदुरीकर महाराज कीर्तनमध्ये जर कुठल्या शब्दाचा वापर करता तर त्यामागे काहीतरी कारण असतं. ते समाजात काय घडत आहे त्यावर बोलता व त्यांना जर एखादी गोष्ट वेगळी वाटली तर त्यावर बोलता. तर मित्रांनो, असंच एक झालं होतं मागे की महाराज जास्त काही बोलता व त्यामुळे काही लोकांना रागही आला होता. पण त्यांच्या सरळ बोलणं असतं की मी जे बोलतो ते लोकांच्या होण्यासाठी बोलतो असं त्यांच्या म्हणणं आहे. पण मित्रांनो, ते नेमके काय बोलले त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. तर मित्रांनो, ते जेव्हा बोलता तेव्हा असे खूप शब्द बोलता की त्या शब्दांच्या लोकांना राग न येता ते म्हणता की त्यांचं बोलणं बरोबर आहे. पण बाकीचे शब्द बोलले तर त्या शब्दांच्या त्यांना रागही येतो. पण ते समाज प्रबोधनकार म्हणून कार्य करत असत. पण त्यामध्ये ते काही बोलले ही तरी लोकांना एवढा जास्त राग येत नाही. आणि ती जी काही बोलता ते समाजाला चांगल्यासाठी बोलता. तर त्यावरून असं दिसून येतो की जर त्यांनी काही बोललं असेल व कुणाला रागही आला असेल पण त्यामध्ये काहीतरी त्यांना चुकीचे वाटत असेल त्यामुळे ते बोलतात,